हवेचा दाब वाढल्याने राज्यातील मान्सूनने सध्या विश्रांती घेतली आहे. 27 मेपर्यंत पावसाने 50% राज्य व्यापले, मात्र तो मराठवाडा आणि विदर्भात प्रवेश करताना मंदावला. राज्यात 10 जूनपर्यंत मोठ्या पावसाची शक्यता नाही, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. पाऊस लांबल्याने आता शेतकऱ्यांच्या चिंता वाढल्या आहेत. पेरणीसाठी बी-बियाणे, खते घेऊन ठेवले, मात्र पावसाने उघडीप दिल्यामुळे आता पेरणी कधी होणार याची चिंता शेतकऱ्यांना लागली आहे. राज्यात यंदा मान्सून 10 दिवस आधीच जोरदार मुसंडी मारत विक्रमी वेळेत 25 मे रोजी आगमन केले. 26 मे रोजी मुंबईत, पुणे, सोलापूरसह राज्यभर मान्सून पोहोचला. 27 मे रोजी मराठवाडा, विदर्भात मान्सूनने प्रवेश केला, मात्र तो प्रवेश करण्यापूर्वी हवेचा दाब अचानक वाढल्यामुळे वेशीवरच थांबला. त्यामुळे पाऊस आणि मान्सूनचा प्रभाव ही महाराष्ट्राच्या पथ्यावर पडला आहे. बांगलादेशाच्या किनारपट्टीवर गुरुवारी दुपारी कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने ईशान्य भारतातील पाऊस वाढणार आहे. त्याचा महाराष्ट्रावर काही परिणाम होणार नाही, मात्र तो बिहार आणि इतर प्रदेशांमध्ये सक्रिय होईल असा अंदाज आहे. राज्यात हवेचा दाब वाढल्याने मान्सून एका जागी थांबला आहे. हवेचा दाब 2 दिवसात आणखी वाढणार असल्यामुळे 31 मे ते 6 जूनपर्यंत हवेचा दाब कायम राहील. त्यानंतरही तो 10 जूनपर्यंत वाढू शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरण्या करू नये अशा हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे. राज्यात मान्सूनपूर्व पाऊस खूप जास्त पडल्याने शेतकऱ्यांनी मशागतीची कामे करता आली नाहीत. पावसाचा जोर इतका होता की जमिनीला वापसा झाली नाही. मान्सून लवकर येणार असल्यामुळे शेतकरी आनंदी होता, परंतु आता मान्सून येण्यापूर्वीच त्याने रंग दाखवायला सुरुवात केल्यामुळे आता शेतकऱ्यांच्या चिंता वाढल्या आहेत.